मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी। नाशिकला 4 मंत्री लाभूनही स्थानिक गुंडागर्दी आणि खड्ड्यांकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही। पालकमंत्री कोण यावरून सत्तेतीलच नेते रोज एकमेकांवर कुरघोड्यात जास्त व्यस्त आहेत आणि दुसरीकडे खुलेआमपणे गुंडाराज बोकाळत चाललाय। पाहूया। नाशिकमध्ये कंत्राटदारांच्या गुंडांनी आता खुलेआम गुंडागर्दी सुरू केली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये छत्री, काठ्या, लाथा, बुक्क्यांनी पत्रकारांना बेदम मारहाण केली गेली। त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश करताना फी आकारली जाते। नगर परिषद पर्यटकांकडून फी वसूल करते। फी वसुली करण्यासाठी काही मुलं नेमण्यात आली आहेत। या मुलांनी स्वामी समर्थ केंद्राजवळ पत्रकारांच्या गाड्या अडवल्या। आम्ही कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी आलो आहोत असं पत्रकारांनी सांगितलं। मात्र फी वसुली करणाऱ्यांनी पत्रकारांसोबत अरेरावी केली। वाद वाढल्यानंतर पत्रकारांना गाडीतून खाली उतरवून मारहाण करण्यात आली। पत्रकार किरण ताजने यांना बेदम मारहाण करण्यात आली। त्यांच्यासोबत पत्रकार योगेश खरे आणि पत्रकार अभिजित सोरावणे यांना देखील मारहाण झाली। गुंडांच्या विरोधात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर कलम लावण्याचे आदेश दिले आहेत। मी एसपींना स्वतः फोन केला ताबडतोब कायद्याबरोबर वाटत असताना मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे। कायदा हातात घेण्याचा प्रयत्न हा करता कामा नये। नक्की काय झालं, संदीप कर्णिक तिथं सीपी आहेत, कुणाच्या हद्दीत झालं ते मी लगेचच गाडीत बसल्यानंतर पाहतो, विचारतो। अशा प्रकारची मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, वाईट आहे। मी आत्ताच एसपीसी आणि सीपीसी बोलेल आणि कडक कारवाई त्या लोकांवर झाली पाहिजे ज्यांनी मीडिया बंदूवर हात उगारला किंवा त्यांना गंभीर दुखापत केली। मी निश्चितपणे याची दखल घेतोय। काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भर दिवसा घरातूनच महिलेचं मंगळसूत्र खेचून नेण्यात आलं। भर दिवसा अपहरणाची घटना घडली। पंचवटीमध्ये गोळीबार झाला। गणेशवाडीत चोरीच्या घटना घडल्या। नाशिक जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत, मात्र अजूनही पालकमंत्र्यांचा प्रश्न सुटलेला नाही। त्यामुळे सध्या आपली नेते मंडळी जितक्या बैठका कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी घेत आहेत, तितक्याच बैठका कायदा सुव्यवस्था आणि नाशिकमधल्या खड्ड्यांसाठी घ्यायला काहीच हरकत नाही। चंदन भुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।